की तिच्याकडे बेल्ट पिंक बेल्ट तुझा आहे का मावशी तुझ्यासाठी दिलाय का ना मी कसं पिंक बेल्ट पटकळ काय जे आहे ते आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संडे आणि ठीक आहे, संडेला उशिरा आंघोळ करतात लोक. सो आमचं उशिरा चालू आहे सगळं आणि इतक्या उशिरा चालू आहे की काय बोलू शकत नाही. संडे सिन्स जान इसने क्या बोला पता है क्या? कि अभी स्लिप में ही बोल रहा है कि इसके घर पे अभी ठंडा पानी भी नहीं रहेगा. ऐसा हाथ फटकळ माणूस. फटकळ काय जे आहे ते आहे. तुझ्या घरी कधी असतं का? हाँ, तुझं बेल्ट तू इथे विसरले का? पिंक कलरचा. भाई मी अख्खी दुनिया शोधली. माझा पिंक बेल्ट किती दिवस हरवलेला आणि मी योगिता ताईला विचारलं, मम्मीकडे विचारलं, पण इकडे विचारायचं राहिलं. मला वाटलेलंच मी कुठेतरी जाते ह्यांच्याकडेच, योगिता ताईकडे, मम्मीकडे आणि हिच्याकडे येऊन राहते मी, पण हिला विचारायची विसरली की बंद कर मेरा, बंद कर मेरा. इंसान किधर भी जाएगा फिर भी उसको मोबाइल ही देखना है. एक्सक्यूज मी. बोल ना काय आलंय. तरी चालली आहे मार्केटमध्ये. आठवड्याच्या एकदाच भाज्यापाला जाम खाते ती, तर भाज्या आणायला चालली आहे ती. ओए चलो, लोगों का घर नहीं देखना है. वैशाली इथून दिसतोच व्ह्यू. तो बाजूची रूम आहे ती ना वैशाली. हां, बहिणीची ना आपण दोन्ही साईडचे व्ह्यू. ती हां, पेट्रोल पंपला अशी बरीच लाईन लागलेली आहे आणि आमचा नंबर सिद्धांत तुम्हाला दिसतोय का? मला दिसत नाही. आता माणसाच्या मागे आहे. एवढी लाईन पार करत इकडे यायचं आहे. तो बघा कसा बसला. दुसरा स्पॉट पण झालेला आहे. आज आम्ही इतके ठिकाणी ठरवलेत ना जायची. आता सेकंड स्पॉट पण झालेला आहे. आवाज येत नाही. हा मग बोलली ना, इतकुशी बेबी होती तेव्हा. हे पप्पा आम्हाला औषध पाजतानाच व्लॉग मध्ये दिसतात. हा, छोटा भाव. निळ्या बावल्याचा येल्लो भाव आहे. मग ओके, वेगळे वेगळे आहेत दोन. ब्ल्यू कलरचा मुलगी आहे, इतर परी आहे, चिंटू हा मुलगा, ही मुलगी, एवढी मोठी मुलगी. बघ बघ बघ, जेवली आहेस ना? बघती पप्पा परत दुसरं औषध घेऊन आले.
गेली उडी मारून. वा आता हातपाय अगं आली चप्पल काढला नवडं तर चिक्कल होतं आणि त्याच्याच पाय घेऊन आली. म्हटलं हातपाय धुतलेच नाही तू. सो आज आमचा संडे खूप छान आणि प्रोडक्टिव्ह गेलेला आहे. मेन म्हणजे आम्हाला जायचं होतं मेन वैशालीकडे. वैशालीच्या नंतरला आजीला बघायला जायचं होतं. त्यानंतर मला ब्लाउजं शिवायला टाकायला जायचं होतं. तर तिन्ही ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहोत. फक्त आमचं एकच काम राहिलं, मोठे बाबांना बघायला जायचं, म्हणजे सिद्धांच्या मोठ्या काकांना बघायला जायचं. त्यांची पण थोडी तब्येत डाऊन आहे, सो त्यांना बघायला जायचं राहिलं. बाकी आम्ही सगळी कामं छान पार पाडलेली आहेत आणि मम्मीकडे पण जाऊन आलो. सो आम्ही 3-4 ठिकाणी मस्त फिरलो आहे. संडे पण खूप छान गेलेला आहे. सकाळी आम्ही आरामात उठलो की मस्त